तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर ई पिंक रिक्षामधून फडणवीसांचा हा प्रवास आपण पाहतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ई पिंक रिक्षाच्या माध्यमातून प्रवास करण्यात येतोय। फडणवीस यांनी ई रिक्षाचं वाटप आज केलेलं आहे महिलांना आणि आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री हे स्वतः ई रिक्षामध्ये बसून या ठिकाणावरून जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रिक्षामध्ये बसून महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत जे आहे ते आता या योजनेला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये महिलांसाठी 50 ई रिक्षा जे आहे त्याचा वाटप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 1100 अर्ज जे आहे ते नागपूर शहरामध्ये आलेले आहे आणि 2000 महिलांना नागपुरात ही ई रिक्षा वाटप केली जाणार आहे। मात्र या योजनेची सुरुवात करत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ई रिक्षा मध्ये बसण्याचा आनंद जो आहे तो या ठिकाणी घेतला। नक्कीच। तर मुख्यमंत्री फडणवीसांचा ई पिंक रिक्षामधून हा प्रवास आपण पाहतोय। पिंक ई रिक्षा आहेत ह्या आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतोय।